आहेत. आणि ही बघा ही नवीन पोसवले, नवीन केळ शेरू वाघ्या बघा, वाघ्याचा आवाज. दुसरी भाजी आहे ना तिची वाढ छान होईल त्याच्यासाठी. काय थंड होईल लवकर. वाघ्या शेरू शांत बसा रे. तर बघा आम्ही चहा पियाला घेते ना, हे असं असतं शेरूचं. बस खाली, त्याने दिला आता खाऊ दोघांना पण. बस खाली, पडशील खाली. आता काय चिवडा खायचा आहे. पेडिग्री दिली दोघांना, वाघ्याला पण आणि शेरूला. आणि मग मी आली ते बाहेर. बघ दे जरा उडी पण मारेल. आगाव आहे आगाव. ते कुणालच्या बाबाने चिवडा घेतला ना. हा बघा आपला दिवाळीचा फराळ आहे ना अजून थोडासा राहिलेला, तोच आता रोज रोज खातो थोडा थोडासा. त्याला शेरूला हवं असतं, चहा पण थंड होईल. मग हा बघा चिवडा, हे द्यायचं नसतं पण ऐकतच नाही. आपल्या वाघ्या नाही खात पण ह्याला लागतंच शेरूला, नाही तर घर डोक्यावर घेतो हा. बस झाला आता जा. ए बोक्या, आता वाघ्या हे करून बसेल तो बघा ससा. कान दिसतात सशाचे. हा ए ससोबा, आज गारलं आहे ना वातावरण. चला चुलीवर त्यांचं चिकन ठेवलंय गरम करत. वाघेश्वरीचं बस झालं तर वाजल्यावर चाय पिऊ दे मला. उकळी आली बघा वाघेश्वरीचं चिकन. ते गरम करावं लागतं ना, थंड असतं तर. चांगली उकळी आली. उतरव आता, पाणी ठेवायचं. आज वातावरण इतकं गार आहे ना, त्याच्यामुळे पहिला ना आम्ही चूल पेटवले. स्वेटर काय घातलेत नाहीत आज, कंटाळा केला तो थोडासा. पण चूल पेटवून जरा म्हटलं शेक घेऊया. हे बघा आग कशी येते बघा त्या साईडला. ही चूल आहे ना खूप छान आहे हो, खूप उपयोगी आहे चूल. आम्ही घेतली पण आम्हाला इतकं आता असं बरं वाटते ना. हा ना कसा, हा बघा हे बघा. वाघ्याला त्याला सोडले ना, आला बाहेर राऊंड मारून. त्याला तर जरा बांधून ठेवतो आणि मग वाघ्याला सोडतो जरा. शहाणी पोर आहेत ती माझी, एकदम गुड बॉय आहेत, एकदम गुड बॉय आहेत. शेरू वाघ्या बघा, वाघ्याचा आवाज बघा. तो सांगतोय हा शेरूला बांधतायत मग तुला सोडणार, थांब जरा. त्यांचा टर्न असतो ना दोघांचा, कालपासून टर्न चालू केले दोघांचे. लब्बाड पोरं. कोणाला? हा आता ह्याला पण राग येतो. दादाला सांगते, थांब थांब दादाला सांगते. हा ए दादा, वाघ्याला त्या साईडला घेऊन जा, पुढच्या साईडला घेऊन जा वाघ्याला आणि मग सोड. पाणी पिऊ त्याला. तो बघा दादा आमचा उठला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सगळं आमचं निवांत चालू आहे. आज ना मी उशिरा उठली खूप. किती वाजता उठली? 7:15ला उठली. म्हणजे 6 वाजता उठली होती, परत थोडीशी रेंगाळली आणि परत झोपली. मग 6:15ला उठले मी. म्हणजे आता काय झालं, हे बागेतलं काम कसं बऱ्यापैकी झालेलं आहे ना आता, त्याच्यामुळे जरा रिलॅक्स आहे मी. मग डोक्यामध्ये विचार चालू होते आता थोडंसं म्हटलं उशिरा उठूया, त्याच्यामुळे लेट झालं. मग तुम्हाला मी दाखवते आपली केळीची बाग. काल जे आम्ही भराव वगैरे केलं आहे ना, दाखवते तुम्हाला. मस्त झालं आता आणि इतकं छान वाटते ना साफ केल्यामुळे. जो परिसर आहे ना आजूबाजूचा खूप चांगला झालेला आहे. इथे फक्त थोडंसं जरा जाळायचं बाकी आहे ह्या साईडला. म्हणजे जो पालापाचोळा त्या दिवशी काढला ना, तो सुकला नाही ना, त्याच्यामुळे तिथे टाकून ठेवलेलं आहे. तो सुकल्यानंतर मग ही जी केळी आहे ना त्याला भराव करायचं आहे आपल्याला. आता माझ्या मागे बघा ही केळी आहेत ना, ते आमचा विचार चाललाय काढायचं ना ते आता लगेच नाही. म्हणजे हे वेलची केली आहेत ना, त्याच्या मागे की नाही लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या झाडाला जसं पाहिजे तसा सूर्यप्रकाश की नाही मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आता ही ह्या साईडची केळी आहेत ना, ती आम्हाला म्हणजे काढायच्यात. ही पोसवली ना ही केळी, ह्या मोठ्या झालेल्या तयार झाल्या ना, आणि बाकीचे काही छोटे छोटे कोंब आहेत ना, ते आम्ही काढून कोणाला तरी देऊन टाकणार. तुम्हाला कोणाला जर का हवे असतील, जवळ कोण असेल तर घेऊन जा. हां जवळपास इथं कोण राहत असाल ना तर घेऊन जावा येऊन.
कारण असं ते म्हणजे मारून टाकायचं हे आम्हाला पटत नाही आहे, त्याच्यामुळे मग जरा आम्ही थांबलो आहे. त्याच्यामुळे म्हटलं बघू आता कसं काय ते. असं सावली पडते ना आणि त्याच्यामुळे झाडांना कसं सूर्यप्रकाश हवा हो. तिकडे कढीपत्त्याचं झाड आहे आणि लिंबाचं झाड आहे बाजूबाजूला. आणि परत ते बाहेरच्या साईडने सगळे ते झाडका आलेलं आहे ना, जंगल सगळं, ते पण बऱ्यापैकी कटिंग करून त्याची सावली पडते ना, ते पण साफ करायचं आहे. पण अजून एवढ्यात नाही ना, ते साफ करणार. बाहेरचं पण बघा दिसतं ना, ते पण सगळं साफ करायचं आपल्याला. पण अजून 1-2 महिन्यानंतर म्हणजे थंडी जायला आली ना त्यावेळेस साफ करून घ्यायचं. आता इतक्यात नाही, कारण आत्ताच जर का साफ केलं ना थंडीमध्ये कसं दव वगैरे बघा पडतं आणि मग दवाच्या पाण्याने ते पुन्हा ते रान वाढू शकतं. त्याच्यामुळे बाहेरचं आता इतक्यात काय आपल्याला करायचं नाही, ते नंतरला करणार असं. पण झालं आहे बऱ्यापैकी, आता सगळं साफ झालेलं आहे. त्याच्यामुळे असं बरं वाटते. आता पुढचं मिशन काय आहे म्हणजे आता हे थोडं थोडं जे काम आपलं आहे ना बागेत ते तर चालूच राहणार आहे. आता ह्याच्या पुढचं मेन काम तुम्हाला सांगते. आता आपलं घराचं बांधकाम आहे ना, त्याला म्हणजे भराव टाकायचा बाकी आहे थोडासा. तर जो त्या साईडला बघा तो डोंगर होता ना, तो सगळा रिकामी झाला आहे आता. जाळून बिळून मी तिकडे साफ करून घेतली, तिकडे माती आहे ती आता आम्हाला ती भराव करायचं आहे. म्हणजे आम्ही लोकच करणार आहोत, आम्ही तिघंजणं, कुणालचे बाबा आणि मी. आम्ही म्हणजे गेले कित्येक दिवस झाले मजूर वगैरे बघते पण कोण मिळत नाही. आता म्हटलं अजून किती थांबायचं ना, प्लास्टर आपल्याला करायचं आहे घराचं, त्याच्यामुळे भराव करणं गरजेचं आहे. थोडीशी माती ना त्यात कमी आहे, तुम्हाला मी पाहिजे तर दाखवते नंतरला. आणि मग जेव्हा काम चालू होईल ना भराव करायचं ते पण तुमचे शेअर करीनच. पण आपल्यालाच ते करावं लागणार. 1 दिवसाचं काम आहे. जर का मजूर बोलवले ना तर 1 दिवसामध्ये ते होऊन जाईल, जास्त काय भरणी नाही करायचे. पण आपण काय दिवसभर करणार नाही ना, आपल्या घरातले पण बाकीचे पण इतर काम आहे. त्याच्यामुळे असा विचार केला की रोज सकाळचं थोडं थोडं करायला घ्यायचं. म्हणजे रोज समजा ना 15-20 घमेले जरी नेऊन टाकले ना तरी पण 8 दिवसामध्ये मग ते होऊन जाईल. आपण ते हे कसं टाकले होते, चिरे कसे उचलून टाकले होते ना, चिऱ्यांचे बघा ते पूट मागवलेलं आणि ते जेव्हा भराव करायचा होता ना आपल्याला त्या पायावर असला तेव्हा कसं आम्ही थोडं थोडं तर त्याच पद्धतीने रोज थोडं थोडं करून तो भराव पूर्ण करायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्लास्टरचं काम चाललेलं आहे. आता ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते कारण मला आत्ता हल्लीच 1-2 कमेंट आला की ताई घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडेसे अपडेट तुम्हाला देते. सध्या काम आपलं स्टॉपच आहे, पण आता ते प्लास्टर करायचं चालू करायचं. त्याच्यामुळे आता हे भराव केल्याशिवाय प्लास्टर आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे मग जरा थांबलेलं आहे. चला तुम्हाला थोडीशी मी ना केळीची बाग दाखवते. जे आम्ही काल ना भराव केलं ना ते तुम्हाला मी दाखवते. साफ केलं तर तुम्हाला माहिती आहे. हा बघा हा कचरा आहे ना, हा जाळायचा आहे. ओला आहे ना त्याच्यामध्ये राहिलं आहे ते. इथे बाकी आहे अजून भराव करायचा. कारण आता बघा हा इथे जो कचरा जमा केलेला आहे ना तो जळल्यानंतर ह्याच्या खाली माती वगैरे भरपूर आहे, ती मग ह्या केळी मी टाकायची. आणि ह्या 2 केळीमध्ये आपण काल टाकले. हे बघा हे सगळं ना पाला पाचोळा जे काही निघालं ना तेच आम्ही सगळं टाकलेलं आहे. आणि असं जरा अळीसारखं करून घेतलं. चिरे लावायचेत ते नंतरला म्हटलं सावकाशानं चिरे दगड ह्याला पण लावून टाकणार असं. आणि हे बघा इथे पण ह्या केळीचे तर मुळंच सगळी दिसत होते. आता ही बघा हा तुम्हाला मोठा घड दिसतोय ना, सगळी मुळं त्याची वर आलेली आहेत. आणि म्हणून मग त्याच्यासाठी मग आम्ही सगळं पटापटीनं घेतलं करायला की नाही म्हटलं आता थांबून चालणार नाही, सगळ्या केळीने आपल्या मोडून जातील. झालं आता व्यवस्थित झालेलं आहे. आणि पाईप पण बघा पाण्याचे असे सोडलेले आहेत. हे बघा इथे म्हणजे पाणी बिणी आता द्यायला की नाही सुरुवात करायला पाहिजे असं. हे बघा इथे जरा थोडंसं जरा हे करायला पाहिजे, माती जरा. हा इथे बांध बघा घातलं आहे. आपण जेव्हा पाणी लावतो ना ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे पाणी इथे खाली पडतं ना आणि मग ते डायरेक्ट मग ते केळीला जातं. मला असं वाटतं काल जास्त झालं असेल नाही बघा बाहेर आलं आहे. थोडंसं जरा इथे खोल करायला पाहिजे म्हणजे होईल व्यवस्थित. आणि हे बघा हे आता नवीन केळी वगैरे अशा पोचवायला सुरुवात झालेली आहे. इथे मोठीवाली केळी ह्या साईडला पण आहेत. त्याच्यामुळे थोडंसं जरा मेहनत करून काल केलं आहे. तर इतकी केळी ना पटापट सगळे तुटून जात होते. अजिबातच माती नव्हती, म्हणजे सगळी ना वाहून गेली होती माती. आपल्या वेळची केली पण बघा भरपूर पोचवल्यात. आणि ही बघा ही नवीन पोचवले, नवीन केळ पोचवले बा, ऐकलं काय? हां वेलची. आणि तिथे पण आहे पत्र्यावरती, ती बघा तिथं बरोबर पत्राच्या ह्याच्यावरतीच आहे. म्हणजे ते केळी अशा छान आहेत आपल्याकडे, चवीला पण खूप भारी आहेत त्या केळी. आता तुम्हाला इकडचा जरा परिसर दाखवते बघा तुम्ही.
अगोदर कसं होतं आणि आता बघा. इथे पण सगळं कोपऱ्यांचा कचरा सगळं आम्ही ना उचलून घेऊन साफ करून टाकला. असं म्हणजे असं बघा घराच्या भोवतीचा परिसर स्वच्छ असेल तर किती छान वाटतं ना. पण काय हे पावसामुळे बघा होतं, काय करणार सांगा आपण. पावसामुळे असं सगळं रानबीण वाढतं, आपण त्याला काहीच करू शकत नाही. साफ करायचं बस इतकंच, बाकी काही नाही. आता इथे ना हे थोडंसं राहिलं म्हणजे काय झालं तिथे त्या भोपळ्याची वेली वगैरे बघा आलेले दिसतात तुम्हाला, फुलं फुललेली त्या आपोआप रुजलेत ना, तर म्हटलं राहू देत. त्याच्यामुळे तिकडचं फक्त वरचं साफ करून घेतलं, बाकी म्हटलं तसंच राहू दे. तिकडे माती जरा कमी आहे असं. आता जरा कुठंतरी समाधान वाटतंय जीवाला. हे जे आपलं हे आहे ना, काय त्याला म्हणतात, पुदिना, ह्याला पण काल ना अशी मातीची टाकली भरपूर. त्या पुदिन्याच्या वरच टाकली माती, कारण ती माती आहे ना ती पण म्हणजे खूप कमी झाली होती. पुदिन्याला माती जास्त लागते. जितका आपण वर माती टाकू ना तितका पुदिना की नाही आपला वाढत जातो, त्याच्यासाठी. आता फक्त आपल्या घराच्या लांबचा परिसर आहे ना तो साफ करायचा आहे. ते पण होऊन होईल पटापट. आता एवढी काही चिंता नाही. पण आत्ता तुम्ही बघा हा जो प्लॉट आहे ना आपण साफ केला आहे तो किती मोठा बघा दिसतोय. आता सगळं ते जंगल असलं ना तर किती आहे काय माहीतच पडतं. केवढं आता म्हणजे खूप असा मोठा असा परिसर वाटतोय. छान वाटतं आता. चला आता माझ्या डोक्यात नाश्त्याचे विचार घुमायला लागलेले आहेत. नाश्ता काय बनवायचा. बरेच दिवस झाले पराठे वगैरे काय बनवले नाहीत. आपल्या बागेमध्ये मुळा की नाही छान असं तयार झालेला आहे. काल मुळा ना आम्ही काढला होता, काल का परवा दिवशी, आणि भाजी केली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शेअर केलं तुमच्याशी. तर आता मध्ये ना पराठे बनवायचा विचार चालू आहे. मुळ्याचे पराठे. तर कुणाला जेव्हा विचारलं म्हटलं बनवूया का, ते म्हणाले की बनव म्हणून आम्ही खाऊ. म्हणजे मुळ्याच्या भाजी म्हणजे पानं हे पराठे पण खूप छान बनतात. तुम्ही आता केलं असेल काय मला माहीत नाही, पण मस्त बनतात. चला आपण काढून घेऊया मुळा. आधी पहिला मी घरात थोडंसं काम बाकी ते करून घेते आणि मग मुळा काढून मस्त असे पराठे बनवूया. झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते. चांगली पेटले ती बघा, चूल आता पेटते चांगली. कोणाच्या वेळा आंघोळीला गेलेत आणि मी तोपर्यंत केर कचरा वगैरे काढून घेतला. परत पुढची झाडं आहेत ना छोटी छोटी रोपं, त्यांना पाणी घालून घेतलं. आणि आता मी आलेले आहे आपल्या बागेमध्ये मुळ्याची भाजी काढायला. नाश्ता बनवायचा बाकी आहे ना. बघा मस्त बघा मुळा तयार झालेला आहे. म्हणजे एकदा आपण काढला आहे मुळा, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा शेअर केला आहे तुमच्याशी. मस्त अशी पानं ताजी आहे ना, आपण काढून घेऊया आणि याचे छान असे पराठे बनवूया. पानांचे पराठे, मुळ्याच्या पानांचे पराठे. आता मी काय करते, जिथे ते गच्च आहे ना तिकडचं काढून घेते, म्हणजे बरं पडेल आपल्याला. बाकीची दुसरी भाजी आहे ना तिची वाढ छान होईल त्याच्यासाठी. कसा हिरवागार वाफा, आणि इतका वाफा आहे ना, हा छोटासा वाफा 3 माणसासाठी भरपूर झाला. त्याच्यामुळे हे छोटे छोटे वाफेच करायचे. जर का आपलं फक्त घरासाठी हवं असेल तर भरपूर भाजी तयार होते. आता स्वच्छ की नाही धुवावी लागणार, कारण माती असते ना, हा लाल माती, त्याच्यामुळे भरपूर पाण्यामध्ये आता धुवून घेते मी. आणि नंतरला पुन्हा घरामध्ये जाऊन पुन्हा इथं धुते आणि मग चिरून वगैरे घेते मी. पालेभाज्या छान असं स्वच्छ धुवून घ्यायच्या. लाल माती, पण ही गावची माती ना खूप चांगली असते. हां, नॅचरल, कोणती मिलावट नाही, काही नाही काही नाही. आता किचनमध्ये गेल्यावर पुन्हा इथं धुते चांगल्या पाण्याने. आता हे पण चांगलंच पाणी आहे. आता हे पाणी काय वेस्ट नाही होणार, हे आता आपण झाडांना घालायचं. तर इथे बघा आता पालेभाजी की नाही, म्हणजेच मुळ्याची भाजी ना बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशी तीळ घातले, जिरं घातलं आहे, आलं लसूण आहे ना याचा ठेचा करून घातलेला आहे, हळद, तिखट मसाला, आणि त्यात मी थोडासा चाट मसाला घातला आहे आणि 1 चमचा साखर घालायची. म्हणजे साखर घातली ना की हे पराठे ना एकदम मस्त बनतात. त्याच्यानंतर गरजेप्रमाणे यात मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे आपण भाजीचा अंदाज घ्यायचा आणि किती पीठ लागतं ना त्याप्रमाणे इथे मी
म्हणजे पीठ घालायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर मीठ घातलं आहे आणि पीठ आहे ना ते आता मळायला सुरुवात केली. आता या भाजीमध्ये की नाही पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे अगोदर मी पाणी ना अजिबात घातलेलं नाही आहे. चांगलं असं मिक्स करून अगोदर आधी अंदाज घेतला पाण्याचा आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि थोडं थोडं करत पाणी घालून हे जे पीठ आहे ना घट्ट असं मळून घेतलेलं आहे. पातळ नाही, कारण मला अंदाज होता की थोडं तरी पाणी की नाही सुटणार. घट्ट असं मळून झालं. त्याच्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे चांगलं, पुन्हा असं मळून घेतलं आणि एक 10 मिनटासाठी आता हे जे पीठ आहे ना ते झाकून साईडला ठेवणार आहे. गरम आहे का थंड आहे? एक झोप काढून उठले दोघं ना, सकाळी खाऊ पण झाला होता खाऊन. आता ना एक 10 मिनटं बघा होऊन गेलेले आहेत आणि आत्ता मी पराठे बनवायला सुरुवात करते. हे बघा पीठ बघा, ते पाणी सुटतं ना त्याच्यामुळे जरा घट्टच मळलं होतं. त्याला लहान लहान आकाराचे गोळे करून बनवायला सुरुवात करूया. तर लहान लहान गोळे करून आता बघा मी ते पराठे की नाही लाटायला सुरुवात केलेली आहे. थंडीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला बाजारात की नाही हिरव्या पालेभाज्या की नाही म्हणजे मिळतात, सहज मिळतात त्या आणि जास्त अशा काही महाग पण नसतात. त्याच्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ म्हणजे पराठे आहेत किंवा पकोडे वगैरे आहेत, असे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवून आपण की नाही खाऊ शकतो. आणि पालेभाज्या भरपूर अशा खायलासुद्धा पाहिजेत. आणि एक गोष्ट की तेलाचं प्रमाण बघा, मी तेल थोडंसं ह्या पराठ्यांना की जास्त लावणार, म्हणजे खरपूस असे भाजून घेणार आहे. थंडी चालू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये तेला तुपाचं प्रमाण की नाही थोडंसं जास्त असलं ना की चालून जातं, कारण आपल्या शरीराला या दिवसांमध्ये तेला तुपाची की नाही खूप गरज असते आणि त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण बघा इथे मी घातलेलं आहे जास्त आणि खरपूस असे भाजून घेतलेत. तर सगळ्यांनी नाश्ता बघा आता खायला घेतलेला आहे. मी घेतलेलं आहे चटणी कोथिंबिरीची आणि हे घरचं आपलं लोणचं मिरचीचं आणि लसणीचं लोणचं मी आज पहिल्यांदाच खाणार आहे. ह्याच्यासोबत अजून कधी खायला घेतलेलं नाही आहे. आणि इथे आमच्याकडे केळीसोबत कुणालने सॉस घेतलं आहे. चांगले आवडले तरी हां, कुणाला आवडलं म्हणजे सगळं झालं. मग खरोखर लागतं चांगलं कुणाल. आणि ही आपली घरची केळी आता पिकायला सुरुवात झाली. पिकलेत कुणाला, घे तू खायला. केळ्यासोबत पण छान लागतात ना. चला नाश्ता करून घेऊया. ऊन बघा कसलं पडलंय, 12चं ऊन. आता हे कचरा आहे ना तो घेतला आहे, ते सगळं आपला खड्डा आहे ना कचरा जमा करायचा किचनमधलं वेस्टेज, तर तिथे नेऊन टाकायचं. त्यात पाणी पण घातलं आहे आणि सगळं कचरा पण आहे. 2 दिवस भिजत ठेवते आणि मग त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकायचं. कुणाला जेव्हा काजूच्या झाडाला टेका लावतात, टेका ते बघा, ते झाड कसं वागतं ना भाराने आणि फांद्या जर का खाली राहिलं ना तर कीड लागते, त्याच्यामुळे असं टेका लावून जरा वर करायचं. आता काजू मोहराचा टाईम आहे ना. आता मी आले होते बागेमध्ये भाजी काढायला. दुपारी जेवणासाठी आपल्याला भाजी हवी ना, ती काढून घेते पटकन आणि मग दुपारचं जेवण करायचं. आज बागेतलं काम आम्ही काही केलेलं नाही, आज थोडासा आराम केला आहे, कारण काल आहे ना आम्ही भरपूर काम केलं होतं. काल दिवसभर आमचं की नाही काम चालू होतं, त्याच्यामुळे आज सुट्टी घेतलेली आहे. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.